नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना जोसा काउन्सिलिंग अंतर्गत येणारे आयआयटीज, एनआयटीज, IIIT, जीएफटीआय तसेच मेडिकल मध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजची आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आयआयटीला ऍडमिशन घ्यायचं आहे तर आयआयटीला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 12वीला जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 75% स्कोर पाहिजे। त्याचबरोबर जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांना 65% स्कोर पाहिजे। त्याचबरोबर टॉप 20% स्कोर असेल तरी चालेल। त्याचबरोबर जे कागदपत्र लागतात कागदपत्रामध्ये आपण पाहू शकतो तर 10th सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची बर्थ डेट पाहिजे, 12th मार्कशीट ज्याच्यामध्ये तुमचं स्टेट डोमिसाइल स्टेट इलिजिबिलिटी प्रूफ होतो, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं कॅन्सल चेक, त्यानंतर जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत एससी, एसटी, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना कॅटेगरीचे जर असेल तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स सेंट्रलचे लागतात। तर आज आपण पाहणार आहोत आयआयटी दिल्ली। तर आयआयटी दिल्लीचं जे एनआरएफ रँकिंग आहे ते 2 आहे। आयआयटी मद्रास नंतर जे आयआयटी दिल्लीचं रँकिंग येतं आणि येथील जे हायेस्ट पॅकेज आहे ते 2.5 CRचं आहे। आता या ठिकाणी ज्या कोणकोणत्या डिपार्टमेंट्स आहेत ते डिपार्टमेंट्स पाहू आणि त्यानंतर आपण कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ पाहू। तर आयआयटी दिल्लीमध्ये तुम्ही बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंग करू शकता, 4 इयर्सचा आहे। त्यानंतर आयआयटी दिल्लीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग करू शकता। आयआयटी दिल्लीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग 4 इयर्सचं आहे। आयआयटी दिल्लीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। आयआयटी दिल्लीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। आयआयटी दिल्लीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पॉवर अँड ऑटोमेशन आहे 4 इयर्सचं। त्यानंतर इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्सचं। त्यानंतर मॅथमेटिक्स अँड कॉम्प्युटिंग आहे 4 इयर्सचं। मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। त्यानंतर आयआयटी दिल्लीमध्ये टेक्सटाईल इंजिनिअरिंग आहे, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी 4 इयर्सचं। त्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स आहे 4 इयर्सचं। त्यानंतर मटेरियल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। इंजिनिअरिंग एनर्जी इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं। केमिकल इंजिनिअरिंग आहे 5 इयर्सचं ड्युअल डिग्री। त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 5 इयर्सचा डिग्री ड्युअल कोर्स आहे। त्यानंतर मॅथमेटिक्स अँड कॉम्प्युटिंग 5 इयर्सचा कोर्स आहे। ते इतके सारखे भरपूर कोर्सेस आहेत। त्याचबरोबर त्यांचे जे कट ऑफ्स आहेत तर आपण पुस्तकामध्ये हे कट ऑफ दिलेले आहे। ज्यांना विद्यार्थ्यांना पुस्तक हवं असेल तर आपलं एक्झाम सेंटर असतं, एक्झाम सेंटरच्या इथं विक्रीला उपलब्ध असतं। तर तुम्ही एक्झाम सेंटरला ज्यावेळी या जेईई मेन किंवा सीईटीच्या वेळी एक्झाम सेंटरच्या इथं मी स्वतः विक्रीला असतो, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर आयआयटी दिल्लीचा आपण कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ पाहू। जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी 115 115 ऍडव्हान्सचा रँक आहे राऊंड 1चा। त्यानंतर फिमेलसाठी 419, त्यानंतर ओईडब्ल्यूएस साठी 34 क्लोजिंग रँक, फिमेलसाठी 117, ओबीसी एनसीएल साठी जनरल साठी 104, ओबीसी एनसीएल फिमेल साठी 317, एससी जनरल साठी 46 आणि एससी फिमेल साठी 129। तर याच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर एनआरएफ रँकिंग 2 असणार, जे आपल्या देशातल्या टॉप 2 मध्ये जे कॉलेजेस तर आयआयटी दिल्लीला तुम्ही प्रयत्न करू शकता। धन्यवाद। चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच ही माहिती तुमचे विद्यार्थी किंवा तुमचे जे फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह आहेत त्यांना शेअर करा। धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये आयआयटी रुड़की पाहणार आहोत आपण। खूप चांगला कॅम्पस आहे, त्याची आपण माहिती पाहणार आहोत। थँक्यू।